नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण बघितले, की राजवैभवात वाढलेला फक्त 5 वर्षाचा एक बालक, ध्रुव बाळ, ज्याच्या कोवळ्या मनावर सावत्राईच्या शब्दांनी खोलवर जखम केलेली होती. त्याच्या डोळ्यातले अश्रू त्याच्या आयुष्याचं भाग्य बनले आणि तो तपश्चर्येसाठी मधुवनाकडे आलेला होता. प्रत्यक्ष नारद मुनी त्याला भेटले आणि नारद मुनींनी त्याला अतिशय दिव्य मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि त्याला सांगितलं की हा दिव्य मंत्र म्हणत म्हणत तू देवाची आराधना कर, तपश्चर्या कर, आणि मग प्रत्यक्ष विष्णू तुझ्या समोर प्रगट होतील. त्यांनी त्याला मार्गदर्शन केले. आजच्या भागामध्ये आपण त्याला तपश्चर्या कशी करायची, कारण ते लहान बालक होतं, एवढ्याशा छोट्याशा जीवाला खेळण्या व्यतिरिक्त काहीही माहित नसतं. त्या लहान बालकाला तपश्चर्या म्हणजे काय हे कसे माहित असणार. तर नारद मुनींनी त्याला तपश्चर्या कशी करायची याचे मार्गदर्शन केले. हा सगळा भाग आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. त्याआधी नामस्मरणाने आपण सुरुवात करूयात आणि मग आपण आपल्या पुढच्या भागाकडे वळूयात. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ध्रुव बाळाच्या मनावर झालेल्या खोल जखमाने, सावत्राईच्या बोलण्याने आणि वडिलांच्या मौनामुळे त्याच्या बालमनावर ज्या जखमा झाल्या, त्याच्या डोळ्यातले अश्रू, त्याच्या मनातली जखम मात्र त्याच्या आयुष्याचं भाग्य बनले. त्या दिवशी त्याला राजाच्या मांडीवर बसू दिलं नाही, पण श्रोते हो, त्याला पृथ्वीवरचं सिंहासन नाकारलं गेलं. म्हणून त्याच्यासाठी परमेश्वराने आकाशातलं सर्वोच्च अढळ स्थान त्याला प्रदान केलं. त्याच्यासाठी परमेश्वराने ते स्थान राखून ठेवलं. त्याच्या आईने, सुनीतीने त्याच्या मनात सूड निर्माण केला नाही, तर त्याच्या मनामध्ये तिने श्रद्धा जागवली. मी तुम्हाला कालच्या भागामध्ये पण सांगितलं की आई चांगली गुरु असते आणि ती चांगली गुरु जर झाली तर आपल्या मुलाला ती खूप चांगला मार्ग दाखवू शकते, जो की सुनीतीने आपल्या बाळाला, ध्रुव बाळाला चांगला मार्ग दाखवला. तिने फक्त एकच आपल्या ध्रुव बाळाला सांगितले की भगवंताकडून माग, माणसाकडून काहीही मागू नको. भगवंताची श्रद्धा, भगवंताच्या चरणी श्रद्धा ठेव, त्याची तपश्चर्या कर, त्याची भक्ती कर, आणि त्याच्याकडून तू असे अढळ स्थान माग की जिथून तुला कोणीही उठ म्हणणार नाही. आणि मग छोटासा ध्रुव रडत बसला नाही, त्याने तक्रार नाही केली. त्यांनी फक्त आईचे शब्द प्रमाण मानले आणि तो निघाला थेट भगवानांच्या शोधात, भगवंताच्या शोधात. आता आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत त्या अशा बालकाची तपश्चर्या की ज्याने देवाला प्रत्यक्ष दर्शन देण्यासाठी बोलवले. प्रत्यक्ष त्याच्या तपश्चर्येनी भगवंत त्याच्या समोर प्रगट झाले. देव त्याच्या तपश्चर्येला घाबरले. अवघा 5 वर्षाचा बालक, पण त्याची तपश्चर्या एवढी कठीण होती की त्याच्या तपश्चर्येनी तिन्ही लोक हादरलेले होते, देव सगळे घाबरून गेलेले होते. अशा या बालकाच्या इच्छेला मान्य करून प्रत्यक्ष विष्णूला त्याच्या समोर यावे लागले. आता एवढ्या छोट्या बालकाला तपश्चर्या कशी करायची काय माहिती असणार. आपण पण बघतो, आपली नातवंड, आपल्या मुलांचं पण आपण बघितलं, त्यांना असं कठीण कुठलंच काही माहित नसतं. त्यांना साधं सोपं आयुष्य जगणं माहिती असतं. अशाच प्रकारातला तो फक्त 5 वर्षाचा बालक होता. आईच्या कुशीत रमलेला, आईच्या कुशीत कायम राहणारा, आईच्या संरक्षणाखाली राहणारा 5 वर्षाचा बालक होता.
त्याला काय कळणार की तपश्चर्या काय असते. दिव्य मंत्र नारद मुनींनी त्याला दिलेला होता आणि तपश्चर्या कर म्हणून सांगितलेलं होतं. पण ती तपश्चर्या कशी करायची, तपश्चर्या म्हणजे नेमके काय, इथेपासून ध्रुव बाळाला सांगणे गरजेचे होते. आणि ते काम नारद मुनींनी, प्रत्यक्ष देवर्षी नारद मुनींनी ते केले. देवर्षी नारद मुनींनी त्याला तपश्चर्या कशी करायची ते सांगितले. त्यांनी त्याला पहिल्यांदा सांगितले, बाळा, यमुना नदीच्या पवित्र तीरावर एक वन आहे, त्याला मधुवन म्हणून ओळखलं जातं. त्या मधुवनामध्ये तू जा. तिथे जाऊन तिथल्या नदीमध्ये, यमुना नदीमध्ये तू स्नान कर. शरीर आणि मन शुद्ध कर. एका मधुवनातलं एका शांत स्थळ निवड. तुला जे हवं ते शांत स्थळ तू निवड. तिथे तू आसन लाव. पद्मासनात बस. श्वासावर नियंत्रण कर. किती सुरेख त्याला उपदेश केलेला आहे. त्याच्या वयाला झेपेल अशा पद्धतीने देवर्षी नारद मुनींनी त्याला उपदेश केलेला आहे. पण तो त्याच्यासाठी खरंच खूप अवघड होता. श्वासावर नियंत्रण कर. मन श्रीहरीच्या चरणी स्थिर कर, एकाग्र कर. ही पद्धत त्यांनी त्याला सांगितली. पुढे ध्यान लावल्यानंतर काही बंधनं पण येत असतात. तपश्चर्या करणं आपण समजतो तितकं नाही. आपण एरवी देखील आपण ठरवतो की आपलं मन एकाग्र करायचं, तर आपलं मन खूप चंचल आहे, हे आपल्यालाही माहिती आहे. हे चंचल मन ज्या वेळेला आपण एकाग्र करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला ते हजार मार्गाने इकडे तिकडे पळत असतं. आणि लहान बाळाचं तर मन किती कोवळ आणि किती चंचल. मुळात लहान मुलंच चंचल असतं, त्याचं मन तर किती चंचल असणार आहे. अशा लहान 5 वर्षाच्या बाळाला, ध्रुव बाळाला, ज्या वेळेला देवर्षी नारद मुनी सांगतात की तुझं मन तू श्रीहरीच्या चरणी एकाग्र कर, आणि त्यांनी त्याला ध्यानाची पद्धत सांगितली. ध्यान कसं लावायचं. देवर्षी नारद आणि ध्रुव बाळाला ध्यान कसे करायचे सांगत असताना आपल्याला, मानवाला पण ध्यान कसे करायचे हे सांगितलेलं आहे. मी प्रत्येक वेळेला आपल्याला सांगते की या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक अध्यायामध्ये एक एक नवीन शिकवण आपल्याला मिळत असते. देवर्षी नारदांनी सांगितले की भगवान विष्णू यांच्या दिव्य रूपाचं तू ध्यान कर. त्यांचे शंख, चक्र, गदा, पद्मधारी स्वरूप डोळ्यासमोर आण. किती छान. आपण पण या क्षणी आपल्या डोळ्यासमोर डोळे बंद करूयात आणि भगवंतांचं, भगवान विष्णूचं रूप आपल्या डोळ्यासमोर आपण आणूयात. त्यामध्ये शंख, चक्र, गदा, पद्मधारी स्वरूप आपल्या डोळ्यासमोर या क्षणी आलं पाहिजे. म्हणजे आपले थोड्याफार प्रमाणामध्ये आपण भगवंताच्या चरणी आपलं मन एकाग्र करत आहोत. इंद्रियांना संयमित कर. किती छान अर्थ आहे. जोपर्यंत आपली इंद्रिय संयमित होत नाही तोपर्यंत आपल्या मनाची चंचलता थांबत नाही. आणि इंद्रियांना संयमित केल्यानंतरच भगवंताचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर व्यवस्थित उभं राहतं. कारण आपण कोणीच भगवंताला बघितलं नाही. आपण फक्त भगवंताला फोटोमध्ये किंवा मूर्त रूपामध्ये, मूर्तीमध्ये आपण त्यांना बघतो. पण तेच रूप आपण आपल्या डोळ्यासमोर आणलं पाहिजे. इंद्रियांना संयमित कर म्हणून सांगितलं. ते लहान बाळासाठी किती अवघड होतं. आपल्याला अवघड आहे. आपण एवढे वयाने मोठे झालेले आहोत तरी देखील आपण आपल्या इंद्रियावर संयम बाळगू शकत नाही. कुठलंच इंद्रिय आपल्या संयमात नाही. ते तर लहान बाळ होतं. पण तरीही त्याला तपश्चर्या करायची होती, त्याला भगवंताला प्रसन्न करायचं होतं. म्हणून त्यांनी, ध्रुव बाळांनी प्रत्येक गोष्ट मान्य केली. आहार हळूहळू कमी कर. हे मात्र अतिशय महत्वाचं आहे. म्हणून फार पूर्वीपासून, पूर्वजांपासून आपल्या संतांनी, संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेले की ठराविक वयानंतर तुमचा आहार कमी झाला पाहिजे. जसा जसा तुमचा आहार कमी होईल तसे तसे तुमची इंद्रिय तुमच्या कंट्रोलमध्ये, तुमच्या संयमामध्ये राहतील. अखंड मंत्र जप कर.
मंत्र जप एकही सेकंद थांबवायचा नाही, एकही मिनिट थांबवायचा नाही. मंत्र म्हणण्याची ओम नमो भगवते वासुदेवाय हे म्हणणं एकही सेकंद तू थांबवायचं नाहीस. एवढं त्यांनी त्याला सांगितलं. त्याच्याबरोबर देवर्षी नारद चाललेलेच होते, कारण त्याने पूर्णपणे त्याला मार्गदर्शन करायचं होतं आणि मगच ते तिथून प्रस्थान करणार होते. त्यामुळे देवर्षी नारद ध्रुव बाळाबरोबर मधुवनामध्ये पोहोचले. ध्रुव मधुवनात पोहोचला. मथुरेची पवित्र भूमी, यमुनेचा शांत आणि पवित्र परिसर. श्रोते हो, विचार करा, फक्त डोळ्यासमोर तुम्ही आणा यमुना नदीचा तीर, मथुरेचा भाग आणि सुंदर शांत मधुवन. हे फक्त वन नव्हतं, ध्रुवासाठी हे त्याच्या भक्तीत बदलणारं, वेदनेला भक्तीत बदलणारं दिव्य स्थान झालेलं होतं. त्याला त्या क्षणी ना आईचा आधार होता, ना पित्याची सावली होती, ना राजवाड्याचं संरक्षण होतं. एक लहानसा जीव. मी कालच आपल्याला सांगितलं, आपण आपल्या घरातल्या लहान बाळाला किती जपतो. आपलं घरातलं लहान मूल आई वडील आजी आजोबा सगळ्यांच्या संरक्षणाच्या कवचामध्ये मोठं होत जातं. इथे प्रत्यक्ष 5 वर्षाचं बाळ, कुणाचाही आधार नाही, एकटा होता तो फक्त. आणि त्याला एवढंच होतं की त्याच्या हृदयामध्ये पेटलेली होती भगवंताला भेटण्याची ज्वाला. त्या ज्वालेच्या आधारावर तो तिथे एकटा आलेला होता. ध्रुव बसला. ध्रुवनी अंघोळ केली, स्नान केले, पद्मासनामध्ये तो बसला आणि त्याच्या ओठावर मंत्र फुलला. ओम नमो भगवते वासुदेवाय. या प्रत्येक मंत्राच्या शब्दामध्ये एक अश्रू होता, एक वेदना होती, एक तळमळ होती आणि एक जिद्द होती. आणि यानंतर होती एक अढळ भक्ती की मला भगवंत भेटलेच पाहिजे. ध्रुवनी किती महिने तपश्चर्या केली, हा कालावधी पण खूप महत्वाचा आहे. आणि त्यांनी त्या प्रत्येक तपश्चर्येमध्ये कशा कशाचा त्याग केला हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. की ज्या वेळेला एखादी जिद्द मनामध्ये निर्माण होते, त्यावेळेला लहान असो, तरुण असो किंवा वृद्ध असो, तो काहीही करू शकतो. फक्त भगवंत भेटीची जिद्द, श्रद्धा आणि भक्ती जर तुमच्या मनामध्ये जागृत झाली तर तुम्ही काहीही करू शकता. हा संदेश आपल्याला या भागातून मिळतोय. ध्रुवानी एकूण 5 महिने कठोर तपश्चर्या केली. नारद मुनींनी त्याला ती तपश्चर्या कशी करायची हे सांगितलेले होते. दर महिन्याला येऊन नारद मुनी त्याला ती तपश्चर्यामध्ये आता कशाचा त्याग करायचा आहे हे सांगायचे. म्हणजे न कळत नारद मुनी पण त्याची परीक्षा घेत होते की हा या परीक्षेमध्ये, एवढी कठीण कठीण परीक्षा होत गेली, एवढ्या कठीण परीक्षेमध्ये हा उत्तीर्ण होतो का नाही हे त्यांना बघायचे होते. नारद मुनींच्या मार्गदर्शनाखाली त्याची, मी आता म्हणल्याप्रमाणे, प्रत्येक महिन्यामध्ये त्याची तपश्चर्या अतिशय कठीण आणि तीव्र होत गेली. पहिला महिना तपश्चर्याला स्नान करून ध्रुव बाळ पद्मासनामध्ये बसला. पहिल्या महिन्यामध्ये देवर्षी नारद मुनींनी त्याला सांगितले की वनामधली फक्त फळं आणि बोर एवढंच तू सेवन करायचं. असंही त्या बालकाला तिथे कोण जेवण देणार होतं, त्याच्यासाठी कोण गरम जेवण करून देणार होतं, कारण त्याची आई राजमहालामध्ये होती, तिथे त्याला जेवण करून देणारं कोणीच नव्हतं. म्हणून देवर्षी नारदांनी त्याला सांगितले की पहिल्या महिन्यामध्ये तुला ज्या वेळेला खूप भूक लागली असे वाटेल त्याच वेळेला, अर्थ नीट समजून घ्या, आपण पण याच्या मागचा अर्थ समजून घेतला पाहिजे. ज्या वेळेला तुला खूप भूक लागली असे वाटेल त्याच वेळेला, मग तो 1 दिवस असेल, 2 दिवस असतील किंवा 3 दिवस असतील, त्याच वेळेला तू फळे आणि बोरे फक्त एवढंच खायचं. यातून आपण पण एक शिकू शकतो की अनावश्यक आपलं जे खाणं असतं ते नाना रोगांना आमंत्रण देतं.
ज्या वेळेला आपल्याला भूक लागेल त्याच वेळेला जर आपण अन्न ग्रहण केलं तर आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही. ध्रुव बाळाला नारद मुनींनी सांगितले की वनातली फळं आणि बोरांचं सेवन करायचं आणि बाकी वेळ अखंड मंत्र जप करायचा. कुठेही मंत्र जपामध्ये खंड पडू द्यायचा नाही. त्यामुळे तुझे मन हळूहळू स्थिर होत जाईल. आणि ध्रुव बाळानी नारद मुनींचे आज्ञा पाळली आणि त्यांनी आपल्या तपश्चर्याला सुरुवात केली. दर तिसऱ्या दिवशी एका लहान बाळाचा विचार करा, ते 3 दिवसांनी एकदा फळं आणि बोराचं सेवन करत होतं. ध्रुव बाळ 3 दिवसांनी एकदा फळं आणि बोरं खात होता आणि बाकी त्याचा अखंड मंत्र जप ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप चालायचा. पद्मासनामध्ये स्थिर बालमूर्ती, किती मोहक दृश्य असेल हे. एक छोटस बाळ पद्मासनात बसलेलं आहे आणि अखंड मंत्र जप करत आहे. असा 1 महिना पूर्ण गेला. दुसरा महिना आला. देवर्षी नारद परत प्रगट झाले. देवर्षी नारदांनी त्याला सांगितले, बाळा तुझा आहार तुला अजून कमी करायचा आहे. तुला खूप भूक ज्या वेळेला लागेल त्यावेळेला तुला फक्त झाडाची पानं आणि गवत खायचं आहे. यामुळे तुझा इंद्रिय संयम अधिक प्रबळ होईल आणि बाकीच्या वेळात तुला परत अखंड मंत्र जप करायचा आहे. ध्रुव बाळाने ती आज्ञा मानली. ते मार्गदर्शन त्याला पटलं आणि त्यांनी परत दुसऱ्या महिन्यातली तपश्चर्या सुरू केली. एवढ्याशा छोट्या बाळाचा इंद्रिय संयम किती होता. ध्रुव बाळानी फक्त 6 दिवसांनी एकदा जेवण करायला सुरुवात केली. पहिल्यांदा 3 दिवसांनी तो करत होता, त्याचं त्यांनी 6 दिवसावर आणलं. तेही फक्त झाडाची कोवळी पाने आणि कोवळं गवत यावर तो 6 दिवस काढायचा. 6 दिवसानंतर परत एकदा ते खायचा आणि त्याच्यानंतर त्याचा अखंड ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप चालू असायचा. त्याचं मन यामुळे अजून, कारण इंद्रिय संयम त्याचा वाढला आणि त्यांनी ठरवलं की मला भूक लागणार नाहीये. आपण पण हेच केलं पाहिजे. आता आपल्याला डॉक्टर पण हेच सांगतात की तुम्ही ठरवा, तुम्ही तुमच्या मनाला सांगा मला भूक लागलेली नाहीये, हे मला फक्त हे आकर्षण आहे, समोर दिसलं म्हणून मी खातोय किंवा म्हणून मी खातीये. तर हे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मनाला सांगाल तर ही खोटी भूक तुमची थांबेल, तुमचा इंद्रिय संयम वाढेल आणि तुमचं अनावश्यक खाणं बंद होईल. त्या 5 वर्षाच्या बालकांनी आपल्या इंद्रियांना सांगितलं होतं की मला भूक लागलेली नाहीये. असा तो 6 दिवस थांबायचा आणि 6 दिवसानंतर एकदा तो कोवळी पाने आणि कोवळे गवत खायचा. असा दुसरा महिना संपला. तिसऱ्या महिन्यामध्ये परत देवर्षी नारद प्रगट झाले आणि त्यांनी सांगितले, बाळा आता 3रा महिना सुरू झालेला आहे तुझ्या तपश्चर्येचा. आता तुला फक्त पाण्यावर राहायचं आहे. तेही पाण्याची तुला ज्या वेळेस तहान वाटेल त्याच वेळेस तुला पाणी प्यायचं आहे. तुला अन्न पूर्णपणे बंद करायचं आहे. विचार करा, 2 महिने फक्त साधी फळं पानं गवत खाऊन राहिलेलं बालक किती क्षीण झालेलं असेल. पण ते क्षीण झालेलं बालक ध्रुव बाळ, शरीर त्याचं क्षीण झालं होतं पण शरीर त्याचं तेजस्वी बनलेलं होतं. मन त्याच्यात तेजस्वी बनलेलं होतं. एक वलय त्याच्या भोवती निर्माण झालेलं होतं. तेजाचं वलय निर्माण झालेलं होतं. भक्तीचं वलय निर्माण झालेलं होतं. 3ऱ्या महिन्यामध्ये नारद मुनींनी त्याला फक्त पाणी प्यायचं म्हणून सांगितले. ध्रुव बाळानी 9 दिवसानंतर एकदा पाणी प्यायला सुरुवात केली. म्हणजे त्याचा संयम किती वाढलेला होता. 3रा महिना संपला. 4था महिना सुरू झाला. परत नारद मुनी प्रगट झाले आणि त्यांनी सांगितले, ध्रुव बाळा, ते पण प्रसन्न होत होते. ते त्याची परीक्षा घेत होते आणि तो दर महिन्याला त्यांच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत होता. ते अधिक अधिक प्रसन्न होत होते आणि अधिक अधिक त्याची तपश्चर्या कठोर करत होते. 4थ्या महिन्यामध्ये नारद मुनींनी त्याला सांगितलं की बाळा आता तुला
अन्न आणि पाणी दोन्हीचाही त्याग करायचा आहे. तुला फक्त वायूवर म्हणजे फक्त वायू शरीरामध्ये ओढून घेऊन तुला प्राणायामाच्या आधारावर बाह्य जगापासून पूर्णपणे अलिप्त होऊन तपश्चर्या करायची आहे. म्हणजे न पाणी न अन्न, फक्त हवेवर त्याला जगायचं होतं. ध्रुव बाळांनी ते पण मान्य केलं आणि त्याची कठीण परीक्षा परत सुरू झाली. त्यांनी 12 दिवसांनी एकदा हवा आतमध्ये ओढायची सवय केली. तोपर्यंत त्यांनी पूर्णपणे श्वासावर नियंत्रण ठेवलेलं होतं. किती तो म्हणजे त्याला भगवंत कधी भेटतील याची त्याला इतकी जिद्द आलेली होती, इतकी त्याची भक्ती वाढलेली होती की त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक परीक्षामध्ये उत्तीर्ण होऊन त्या परीक्षा त्या पूर्ण करण्याच्या तो मार्गावर होता. हे करत असताना हळूहळू तो बाह्य जगापासून अलिप्त होत होता, कारण त्याचं पूर्णपणे आतमध्ये डोकावणं सुरू झालेलं होतं. तो पूर्णपणे श्वासावर नियंत्रण ज्या वेळेला येतं त्यावेळेला तुमचा बाह्य जगापासून संबंध हळूहळू कमी होतो. 4था महिना पूर्ण संपला, 5वा महिना सुरू झाला. परत देवर्षी नारदांनी त्याला सांगितले की बाळा, आता तुला तुझी समाधी अवस्था सुरू झालेली आहे. तुला आता एका पायावर स्थिर उभं राहून ध्यान करायचं आहे आणि पूर्ण समाधी मग्न व्हायचं आहे. मन पूर्णपणे भगवान विष्णूंच्या चरणी तुला लीन करायचं आहे. श्रोते हो, विचार करा, कल्पना करा, नुसती कल्पना करा, विचार करा, कल्पना करा. ज्या वयातलं मूल आईच्या कुशीशिवाय झोपत नाही, त्या वयामध्ये ध्रुव बाळ जंगलामध्ये, जिथे मी तुम्हाला मागच्याच ह्याच्यात सांगितलं, हिंस्त्र पशु होते, ज्याला आपण नुसतं आजकालच्या ह्याच्यात आपण टीव्हीवर देखील थोडंसं काही लागलं की मुलं घाबरतात, किंवा आपण पण त्यांना दाखवत नाही. म्हणजे जे माहिती असते की हे प्रत्यक्षात नाहीये ते देखील आपण त्यांना दाखवत नाही, इतकं आपण त्यांना जवळ संरक्षण करतो. अशा वयामध्ये हा ध्रुव बाळ जंगलामध्ये एका मंत्रावर जगत होता. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे तप शरीराचं नव्हतं, हे त्याचं जे चाललेली तपश्चर्या होती ही त्याच्या आत्म्याची तपश्चर्या होती. ध्रुव एका पायावर उभा राहिला, कारण तो जे देवर्षी नारद सांगतील त्याचं ते अनुकरण तो करत होता. त्याने कधीही का, कशासाठी हा प्रश्न विचारला नाही, कारण तो तेवढा भक्तीमध्ये लीन झालेला होता. तो एका पायावर उभा राहिला, त्याचे डोळे मिटलेले होते, श्वास नियंत्रण झालेलाच होता, त्याचा श्वास नियंत्रित होता. मन पूर्णपणे श्रीहरीच्या चरणी लीन होते. तो इतका स्थिर झालेला होता की जणू काही असं वाटत होतं पृथ्वीवरचा एक तो भक्तीचा स्तंभ बनलेला आहे, एवढा स्थिर होता. 5 वर्षाचं बालक किती चंचल असतं हे आपल्याला देखील माहिती आहे. एक क्षण पण ते एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. तो 5 वर्षाचा बालक एका पायावर स्थिर उभा होता. त्याचा श्वास, कारण अन्न पाणी हवा हे सगळं बंद झालेलं होतं, त्यामुळे त्याचा श्वास मंद मंद होत गेला. आणि त्याच्या तपश्चर्येने त्याचा श्वास मंद झाला, पण त्याच्या तपश्चर्येने मात्र सगळी पृथ्वी हलायला लागली. स्वर्गामध्ये खळबळ उडली. देव म्हणू लागले की कोण आहे हा, हा कोण भक्त आहे की ज्याच्या तपाने त्रैलोक्य अस्थिर झालेला आहे, हलत आहे. सगळे देव घाबरले आणि घाबरून सगळे देव भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना म्हणाले, प्रभो, हा महान योगी कोण आहे की ज्याच्यामुळे सगळं त्रैलोक्य हललेलं आहे, सगळं त्रैलोक्य डळमळीत झालेलं आहे. शेषशाही भगवान विष्णू म्हणाले, हा योगी नाही, हा माझा महान भक्त, एक निष्पाप बालक आहे. हा आहे निष्पाप बाळ, ध्रुव बाळ. आणि मग मात्र भगवान विष्णूंना प्रत्यक्ष ध्रुव बाळासमोर
प्रगट होणं भाग पडलं. कारण त्याच्या तपश्चर्यानी प्रत्यक्ष भगवान विष्णू देखील द्रवले आणि प्रत्यक्ष विष्णूने देखील स्वतःच रूप, भगवंताचं जे दिव्य रूप आहे की ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. मी हे सांगत असताना देखील माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत की एवढा लहान मुलगा त्यांनी कसे केले असेल हे सगळे, हे विचार करून देखील. ही कथा अनेक वेळेला मी ऐकली. मी माझ्या मुलाला पण सांगितली, माझ्या नातवंडाला पण मी सांगितलेली आहे. पण त्या क्षणी मी इतकी भावनावश झाले नाही जेवढी भावनावश मी ही कथा आपल्या समोर सादर करत असताना झालेली आहे. आणि मग मधुवनामध्ये दिव्य तेज प्रगट झालं. 1 सेकंदासाठी मी हे सांगत असताना प्रत्येकाने आपले डोळे मिटा आणि मी जे वर्णन करतेय ते वर्णनाचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. हे दिव्य तेज मधुवनामध्ये प्रत्यक्ष ध्रुव बाळाच्या समोर प्रगट झालं. चारही दिशेना प्रकाश पसरलेला होता, दैवी प्रकाश पसरलेला होता. आकाशामध्ये शंखनाद होत होता. देवतांनी पुष्पवृष्टी केली, गंधर्वांचे गाणे सुरू झाले आणि गरुडावर आरूढ अशी शंख, चक्र, गदा, पद्मधारी स्वतः भगवान विष्णू ध्रुव बाळाच्या समोर प्रगट झाले. आपण 1 सेकंदासाठी भगवान विष्णूचं आपल्या डोळ्यासमोर हे दिव्य रूप आणण्याचा प्रयत्न करूयात आणि मग आपण पुढच्या भागाकडे, पुढच्या कथेकडे वळूयात. श्रोते हो, विचार करा, ज्याच्या दर्शनासाठी आपल्याला त्या दर्शन मिळणं खरंच खूप, एवढे आपण पुण्यात्मे नाहीयेत. आपण फक्त आपल्या मानसरूपासमोर, आपल्या मनासमोर त्याचं फक्त आपण रूप, कल्पनेनी रूप आणतोय. पण प्रत्यक्ष त्याच्या दर्शनासाठी युगोन युगे ऋषी मुनी तप करतात. आणि असे हे भगवान एका 5 वर्षाच्या मुलासाठी त्याच्या 5 महिन्याच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन त्याच्या समोर स्वतः आलेले होते. ध्रुवाने डोळे उघडले. ते डोळे उघडण्याच्या आधी भगवंतानी त्याला आवाज दिलेला होता, बाळा, ध्रुव बाळा, डोळे उघड, मी स्वतः तुझ्या समोर आलेलो. ध्रुवाने डोळे उघडले. त्यांनी प्रत्यक्ष परमेश्वराला बघितलेलं नव्हतं, पण देवर्षी नारदानी जे वर्णन केलेलं होतं, शंख, चक्र, गदा, पद्मधारी जे स्वरूप आहे ते प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे. हे जे वर्णन केलेलं होतं, हे वर्णन तो त्याच्या मनामध्ये त्यांनी ते रुजवलेलं होतं. 5 महिने त्याच रूपाचं तो ध्यान करत होता. ते प्रत्यक्ष ध्यानातलं परमेश्वराचं रूप, प्रत्यक्ष परमेश्वर त्याच्या समोर उभे होते. तो पाहतच राहिला. जर कधी आपल्या समोर असं जरा रूप आलं देवाचं, आपण पण काय करू, आपण पण निशब्द होऊन त्याच्याकडे बघत बसू. तो पाहत राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. मी देखील आता तुमच्या बरोबर बोलत असताना, मगाशी मी तुम्हाला कथा सांगत असताना माझ्या पण डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. ही असते तुमची भावना, भगवंताच्या चरणी तुमचं मन रुजू झाल्याची एक झलक असते. त्याचं शरीर थरारलं, त्याचं मन हरपलं. आपली पण अशीच गत होते. काहीच बोलतात. आपण आपल्या कधी कुलदैवताला किंवा आपलं जे आराध्य दैवत असतं त्याच्या मंदिरामध्ये आपण जातो. ते जायच्या आधी आपण खूप मनामध्ये ठरवून जातो की मी भगवंताला हे मागेन, मी भगवंताला मी ही तक्रार करेन किंवा जे काही असेल. पण जसेही आपण आपल्या आराध्याच्या समोर जातो आणि त्याची मूर्ती आपण बघतो किंवा त्याच्याकडे आपण बघतो, त्यावेळेला आपलं मन, आपला भाव सगळे संपून जातात, मनातले विकार सगळे संपून जातात, आपलं मन हरपतं, आपल्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात आणि आपल्या मागण्या पूर्णपणे थांबून जातात. ती असते देवाशी एकरूप होण्याची पहिली पायरी.
जिथे तुमच्या मागण्या थांबतात, जिथं तुमचं मन विकाररहित होऊन जातं, ती असते तुमची देवाच्या चरणी तुमचं मन अर्पित झाल्याची पहिली पायरी. ध्रुव बाळ देवाशी बोलू इच्छित होता, पण त्याच्याजवळ शब्द नव्हते, कारण तो भगवंताला भेटलेला होता. कारण जेव्हा आपण भगवंताला भेटतो त्यावेळेला आपल्याला शब्द अपुरे पडतात. मी आता तुम्हाला तेच सांगितलं, आपण आराध्याला ज्या वेळेला मंदिरात आपण पाया पडायला जातो त्यावेळेला आपल्याला सगळं थांबतं, आपलं एकही शब्द आपल्या मनातून तोंडातून बाहेर पडत नाही. हे सगळे बघून भगवान विष्णू हसले आणि भगवान विष्णूंनी आपल्या शंखाने ध्रुवाच्या कपाळाला स्पर्श केला आणि त्याच क्षणी शंखाच्या स्पर्शाने त्याच्या अंतःकरणामध्ये दिव्य ज्ञान जागृत झालं. आणि मग ध्रुव बाळ म्हणाला, प्रभो, मी तुमच्याकडे आलो कारण मला अपमान विसरायचा होता. मी सिंहासन मागायला आलो होतो, मी अढळ स्थान मागायला आलेलो होतो, पण तुमचं दर्शन झालं आणि मला समजलं की मी काचेचे तुकडे शोधत होतो, पण तुम्ही म्हणजे अमूल्य हिरा आहात. मला आता काचेचे तुकडे नको आहेत, मला आता काहीही नको आहे. मला फक्त आणि फक्त तुमची भक्ती हवी आहे. श्रोते हो, विचार करा, एक लहान बालक, आपण आपल्या घरातल्या लहान मुलांना काही मागायला सांगितलं, ही मोठी लिस्ट असते. माझं नातवंड पण असंच करत. त्याला एखादी गोष्ट सांगितली की तू माग, तो अक्षरशः असा लिहून घेऊन येतो, मला हे हवंय, हे हवंय, हे हवंय. पण 5 वर्षाचा हा ध्रुव बाळ प्रत्यक्ष भगवंताला म्हणत होता की मला काहीही नकोय, तुमचं दर्शन झालं, मला आता कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही, मला कुठल्याही गोष्टीची इच्छा नाही. ध्रुवाचा विजय सुरुचीवर नव्हता, राजसिंहासनावर नव्हता. आज त्याला सगळं मिळालं असतं, प्रत्यक्ष परमेश्वर त्याच्या समोर उभे होते, त्याला सगळं मिळालं असतं, पण त्यांनी काहीही मागितलं नाही. ध्रुवाचा खरा विजय होता दुःखातून भक्तीकडे जाण्याचा, अपमानातून परमेश्वराकडे जाण्याचा. आणि हीच आहे भागवताची महानता, की भागवत आपल्याला हेच शिकवतो. अपमान मनात धरून घेऊन बसू नका, दुःख कवटाळून बसू नका, त्यातून मार्ग शोधा, भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग शोधा, भक्तीपर्यंत जाण्याचा मार्ग शोधा. हेच आपल्याला श्रीमद भागवत महापुराण वारंवार सांगते. भगवंत प्रसन्न झाले. ते म्हणाले, ध्रुव बाळा, तू अढळ आहेस, तुझ्या तपश्चर्येने तू अढळ झालेला आहेस, म्हणूनच मी तुला एक अढळ स्थान देतो. तू ध्रुव तारा म्हणून युगानयुगे स्थिर राहशील आणि सर्वांना दिशा दाखवत राहशील. श्रोते हो, विचार करा आणि बघा, आजही आकाशात स्थिर असलेला ध्रुव तारा आपल्याला त्या बालभक्ताची कायम आठवण करून देतो. आपण कधीही आकाशामध्ये डोकं बघितलं तर आपण तो ध्रुव तारा बघतो आणि ही पूर्ण कथा आपल्या मनामध्ये फिरते. जीवनात अपमान झाला, दुःख आलं, नकार मिळाला, खचून जाऊ नका. कारण कधी कधी भगवंत आपल्याला मोठ्या उंचीवर नेण्यासाठी दुःखाचे मार्ग आपल्या समोर आणून ठेवतात. आपण देवाकडे जातो काहीतरी मागण्यासाठी. मी आत्ताच म्हटलं, माझ्याकडून पण बरेचदा असं होतं. मी माझं आराध्य तिरुपती बालाजी जायच्या आधी मी नेहमी असंच असतं की मला हे मागायचंय, मला ते मागायचंय. आपण काहीतरी मागण्याची इच्छा बाळगून आपल्या आराध्याकडे जातो. पण आपल्याला ध्रुव शिकवत आहे एक गोष्ट, देवाला मिळवा. तुम्ही जर देवाला मिळवलं तर तुम्हाला काहीही मागावं लागणार. तो स्वतःहून तुमच्यासाठी, तुम्हाला योग्य, तुमच्यासाठी काय चांगलं आहे हे तो स्वतः त्याला माहित असतं आणि ते स्वतः तो तुम्हाला देईल. तुम्हाला काहीही मागावं लागणार नाही.
श्रीमद भागवत महापुराण आपल्याला हा असा दिव्य संदेश देत आहे. या प्रकाराने ध्रुव बाळांनी अढळ स्थान मिळवलं. ध्रुव तारा म्हणून तो तेजस्वी तारा म्हणून आकाशामध्ये स्थिर झाला. या भागामध्ये आपण इतकं सुंदर वर्णन ध्रुव बाळाचं बघितलं. ध्रुव बाळांनी काय मिळवलं, त्याच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन प्रत्यक्ष विष्णूने त्याला दर्शन दिलं आणि त्याबरोबर त्या विष्णूंचं, महाविष्णू भगवंताचं रूप आपण आपल्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपण अजून एका बालभक्ताची कथा ऐकणार आहोत, जो स्वतःच्या पित्यांच्या अत्याचारासमोरही भगवंताची भक्ती सोडत नव्हता. लक्षात आली असेल ना आपल्याला ही गोष्ट? हो, ती म्हणजे प्रल्हाद. भक्त प्रल्हादाची कथा आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. चला तर मग आज मनामध्ये एक आपण विचार करूयात. आपण देवाकडे काय मागतो, यापेक्षा आपण देवावर खरंच किती प्रेम करतोय, खरीच किती श्रद्धा ठेवतोय, हा आपण विचार करायला पाहिजे. आणि आज आपण एक निर्धार नक्की करूयात. आपण देवाकडे काहीच मागायचं, आपण देवावर फक्त निस्सीम प्रेम करायचं, त्याच्यावर अगदी अढळ श्रद्धा ठेवायची, ध्रुव बाळासारखी निर्धार ठेवायचा, भक्ती तशी करायची आणि फक्त एकच त्याच्या चरणी मागणं मागायचं की तुझ्या चरणी रुजू होईल असं अढळ मन मला तू दे. आजचा भाग आपण इथेच थांबवूयात. उद्याच्या भागामध्ये सुंदर कथेसहित मी आपल्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत आपण भगवंताचे नामस्मरण करूया आणि त्यानंतर मात्र मला आपण अनुमती द्या. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णाय वासुदेवाय. हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.